जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे ब्रह्मकुमारींच्या मुख्य प्रशासकीय राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या 18व्या पुण्यतिथीनिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नारायणगाव यांच्या वतीने शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामोद्योग मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन कृषीरत्न अनिलदादा मेहेर व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नारायणगाव सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी बीके दशरथभाई यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून सांगितले। परंतु सायन्सने अतिशय प्रयत्न केल्यावर सुद्धा विज्ञानाला आजपर्यंत ब्लड बनवता आलेलं नाही। तो सर्व काही बनवलेला आहे त्यांनी, परंतु रक्त विज्ञानाला बनवता आलं नाही। आणि ज्या वेळेला रक्ताची आवश्यकता पडते, आज प्रसूतीच्या वेळेला स्त्रियांना आवश्यकता पडते, ॲक्सिडेंटमध्ये हजारो लोकांना आवश्यकता पडते, आणि अशा आवश्यकतेच्या वेळेला ब्लड उपलब्ध होणं ही अत्यंत मोठी गरज आहे। आणि जवळजवळ प्रत्येक सेकंदाला 10 सेकंदानंतर एकाला रक्ताची गरज पडत असते। मग अशी या ब्लडची आवश्यकता जी आहे त्याची पूर्ती होणं फार, आणि ब्लड डोनेशन करणं ही फार मोठं दान आहे। आपण धनदान करतो, कपडे वस्त्रदान करतो, भूमिदान करतो, परंतु या सर्व दानामध्ये रक्तदान जे आहे ते रक्तदान हे सर्वात महत्त्वाचं दान आहे। कारण हे आपल्याला फक्त माणसाच्या शरीरामधूनच घ्यावं लागतं, ते आपल्याला इतर ठिकाणी उपलब्ध होत नाही। म्हणून रक्तदानाचं फार मोठं महत्त्व आहे, आणि हे मोठं महत्त्व लक्षात घेऊन आणि या रक्तदानाची दररोज जवळजवळ 20,000 लोकांना, आज 20,000 लोकांचा मृत्यू केवळ संपूर्ण जगामध्ये 20,000 लोकांचा मृत्यू केवळ रक्त न मिळाल्यामुळे होत असतो। आणि त्यामुळं रक्तदान जे आहे त्याचं फार मोठं महत्त्व आहे। आणि हे लक्षात घेऊन ईश्वरीय विश्वविद्यालयाने हा संकल्प केलेला आहे की आम्ही या 3-4 दिवसामध्ये 1 लाख रक्ताच्या बॉटल गोळा करणार आहोत आणि त्या रक्त बँकेमध्ये जमा करणार आहोत। आणि त्या अनुषंगाने आज आपण नारायणगावमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर याच्याद्वारे अनेकांना रक्तदानाची प्रेरणाही मिळेल आणि अनेकांना, गरजू आत्म्यांना अवश्य रक्त मिळेल आणि याचा लाभ होईल असा मी संकल्प करतो। बीके संगीता बहेनजी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर बीके शीतल बहेनजी यांनी रक्तदात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले। त्यांच्या निमित्तानं हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आपण ठेवला। आता सगळं दर्शकांनी आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहेच आहे। अमित भाई आपल्यामध्ये आले, अमित भाईंनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला, परंतु अमित भाईंबद्दल एक मला खूप म्हणजे मनापासून एक खुशी असते आणि एक त्यांना बघितले की अजून आनंद होतो। आणि कुठलाही भेटले ना की ते लगेच काय बहिणीची, म्हणजे त्यांना कधीच काय वाटत। कार्यक्रमाचे उत्तम नियोजन हर्षल मुथा, डॉक्टर लहू खैरे व डॉक्टर सीमा जाधव यांनी केले। नारायणगाव येथे भरलेल्या या रक्तदान शिबिरास एकूण 96 जणांनी रक्तदान करून समाजास अमूल्य असे योगदान दिले। या कार्यक्रमाप्रसंगी युवा नेते अमित बेनके यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आयुष्यामध्ये सुखी कसं राहायचं, आनंदी कसं राहायचं हे ब्रह्मकुमारींनी शिकवलेलं आहे। तुम्ही किती पैसे कमवले, किती उद्योगधंदे टाकले, तुमची मुलं किती कमावतात, याच्यापेक्षा मी कसा जगतो किंवा माझं हे आयुष्य निरोगी कसं होईल हे ब्रह्मे काका, पवार काका, दशरथ भाई या सगळ्या सिनियर मंडळीकडे बघून आम्हाला प्रेरणा मिळत असते। मला एक विनंती आहे ब्रह्मकुमारीला की त्या युवकांमध्ये मला 4-5-6 दिसत आहेत, हर्षल असेल, सीमा असेल, ह्या सगळी मंडळी तुमच्याबरोबर, तुमच्या साथीने, त्यांचे घरातली मंडळी तुमच्याबरोबर काम करते। ही फक्त 5 ते 10% लोक आहेत। असं काहीतरी उपक्रम केला पाहिजे की ज्येष्ठांची संख्या कमी होईल आणि युवकांची वाढेल, असा एक उपक्रम ब्रह्मकुमारीने राबवावा अशी ह्या रक्तदानानिमित्त मी तुम्हाला विनंती करतो।
दशरथ भाईंनी सांगितलं की पूर्ण भारतभर 3-4 दिवस रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे आणि जवळजवळ 1 लाख रक्तदाते, 1 लाख ब्लड बॅग आपण कलेक्ट करणार आहोत. ही पहिलंच वर्ष तुम्ही इथं उपक्रम घेतलाय. आता इथून पुढं दादींच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम तर आयात, जोपर्यंत आपण इथं बसलेली लोक आहोत, पुढचे जॉईन होतील नाही होतील, ते चालू ठेवतील नाही करतील, हे तुम्ही चालू ठेवावं. आणि ह्या रक्तदान शिबिराला काही मदत लागली बाबा, लोक बोलवायची, काही मार्केटिंग करायची, याची जबाबदारी मी स्वतः अमित बेनके म्हणून घेतो. दशरथभाईंनी सांगितलं की रक्तदानासारखं दान नाही. 2च दान आयुष्यामध्ये सगळ्यात मोठे, ते म्हणजे अन्नदान आणि रक्तदान. अन्नदान तर वेळोवेळी सगळ्यांच्या हाताने होत असतं. रक्तदान करायची वेळ आली तर आपल्याला स्वतःलाच झिजावं लागतं. अन्नदान करायचं म्हणजे खिशात हात घालायचा आणि 10 लोकांना जेवायला घालायचं. रक्तदान हे स्वतःला टोचून घेऊन स्वतःतल्या शरीरातलं तयार झालेलं रक्त हे दुसऱ्यांसाठी आपल्याला द्यावं लागतं. त्यामुळे सगळ्यात मोठं दान हे रक्तदान आहे. रक्तदान जर 100 लोकांनी केलं तर त्याच्यात 90 पुरुष असतात, 10च महिला असतात. का तर त्यांचे HB बसत नाही. पण महिलांची पण इच्छा असते की आमचं रक्त तुम्ही घ्यावं किंवा रक्तदान द्यावं. आता हिचं वजन बसत नाही. तर माझी तुम्हाला इच्छा आहे की आपल्याला जयंतीची तारीख माहिती, एक तर तिथीप्रमाणे असेल किंवा तारखेप्रमाणे असेल, तर त्याच्या आधी 3 महिने यांना खायला सुरुवात करायला, घालायला सुरुवात करायची आणि यांना HBच्या गोळ्या द्यायला सुरुवात करायची. म्हणजे आपल्या महिलांचं रक्तदान सुद्धा तुम्हाला करता येईल आणि त्यांना बी मनापासून आनंद वाटेल की आम्ही सुद्धा ह्या उपक्रमामध्ये सहभागी झालो आणि आमचं सुद्धा खारीचा वाटा ह्या उपक्रमाला लाभलेला आहे. खैरे डॉक्टरांचं म्हणणं आहे की मी वर्षातनं 4 वेळा करतो. 3-3 महिन्यांनी रक्त द्यायला आपल्याला परवानगी असते मेडिकल सायन्सप्रमाणे. त्यांच्या तब्येतीचं राज मला वाटते रक्तदानाचे. असो, गमतीचा भाग बाजूला ठेवू. एखाद्या उपक्रमाला डॉक्टर लोकांनी साथ द्यावी हे पण खूप मोठं कौतुकाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आमचे सहकारी मित्र डॉक्टर प्रशांत काचळे, लहू खैरे आहेत, सीमा आहे, ही सगळी मंडळी लोकांची सेवा करतात आणि ते सुद्धा रक्तदान आलेले, हे खूप मला आनंद वाटलेला आहे.